नमस्कार. मी आपले जगमधून वसंत बोलतोय. श्रोते हो, गेल्या काही दिवसामध्ये जरांगे पाटलांचं उपोषण हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. त्यांचं आंदोलन जरी मिटलं असलं तरी त्याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया, यातून काय साध्य होणार, काय होणार नाही, सरकार बरोबर का, त्यांनी फसवलं का, हे फसले का, ह्यांचं काय झालं, चालू आहे. ते चालू राहू दे. त्याच्यामध्ये काय आपल्याला आता इथून पुढं आपल्या दृष्टीनं काही काळ तरी स्वस्थता मिळायला काय हरकत नाही. परंतु तशाच प्रकारचं एक आंदोलन तामिळनाडूमध्ये जे गेल्या काही दिवसामध्ये चालू होतं, ते मुद्दामून आपल्याला बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल माहितीही असेल, पण ही माहिती आत्ता माझ्या पुढं आली आणि ती तुम्हाला सांगावीशी वाटली. ती यासाठी की बराचसा याच्याशी संबंधित असा तो विषय आहे. तामिळनाडूमध्ये कुला वेल्लार समुदाय अशी एक, आपल्याकडं जसा मराठा वगैरे आहे तसंच एक प्रकार तिकडं, पण त्याच्यामध्ये तो शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातींमध्ये मोडतो आणि त्यामुळे त्याला आरक्षण दिलं गेलेलं आहे. आता ते आरक्षण दिलं गेलं असलं तरी तिथं तो वेल्लार नावाचा जो समुदाय आहे त्यामध्येच वेलालार या नावाचा एक वेगळा समुदाय आहे. आणि तो वेल्लार असल्यामुळं त्या वेलालार या समुदायातले जे लोक आहेत ते, आता आपण म्हणूया त्यांना, ते उच्च समाजातले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पिल्लई किंवा मुदलियार, चेड्डियार ही जी आडनावं आहेत ती तामिळनाडूमधले वरच्या दर्जाचे लोक आहेत म्हणूया आपण सामाजिकदृष्ट्या. तर हे त्या वेलालार समुदायातले लोक त्या वेल्लारमध्येच गेल्यामुळं त्यांना ते आरक्षण आपोआपच मिळालं. पण त्याचा परिणाम असा झाला की ते जिथं चांगल्या मोठ्या नोकरींमध्ये वगैरे किंवा पदावरती जातात तिथं त्यांच्या वाटणीला थोडीशी हेटाळणी येते. तुम्ही काय लेको आरक्षणामधून आलेला आहात, तुम्हाला काय लेको, असं जे लोकांमध्ये बोललं जातं त्यामुळं ही मंडळी दुखावतात. आणि मग त्याचा परिणाम उलटही होतो की आरक्षणामधून आलं आहे म्हणून त्यांचा सामाजिक दर्जा कमी होणं, असं जर समाजामध्ये घडत असेल तिथलं उदाहरण म्हणून आपल्याकडं घडेल असं मी म्हणत नाही. त्यांचे प्रश्न निर्विवादपणानं खरेच आहेत. म्हणजे या लोकांना सामाजिक एक दर्जा मिळत नाही, आर्थिक विपन्नता असते, जमिनीचे प्रश्न असतात, शिक्षण कमी असतं, यासाठी त्यांना आरक्षण पाहिजे हे वादच नाही, कारण समाजामध्ये त्यांना समानतेचं स्थान मिळत नाही आणि म्हणून त्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे. परंतु ह्या वरच्या लोकांच्या बाबतीत त्याचा अनुभव उलटा यायला लागला आणि त्यांना समाजामध्ये दुय्यम लेखलं जायला लागलं आणि त्याचा यांना त्रास व्हायला लागला, सन्मान दुखावायला लागला. आणि म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलं की आम्हाला ह्या अनुसूचित जातीच्या यादीमधून वगळा, आम्हाला काढा त्यातून, आम्हाला सन्मानानं राहायचं आहे, आम्हाला हे आरक्षण वगैरे नको, असं म्हणून त्यांनी आंदोलन पुकारलं. आणि फेब्रुवारी 21मध्ये काही उपोषणं वगैरे झाली. नंतरच्या काळामध्ये ते कोण, मला वाटते त्यागी इमॅन्युअल शेखरन असं काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलनं वगैरे सुरू झाली, मोर्चा निघाला मोठाच्या मोठा. आणि मग तामिळनाडूनं, सरकारनं तर त्याला परवानगी नाकारलेली होती. आपल्या इथं परवा घडलं तसंच की त्यांनी परवानगी नाकारली, आझाद मैदानावर सुद्धा कोर्टानंही नाकारली. मग ते 1 दिवसासाठी दिली, मग वाढवून दिली, मग कोर्टानं दम भरल्यानंतर ते आंदोलन गुंडाळावं लागलं वगैरे वगैरे. थोडक्यात म्हणजे परवानगी नसताना यांनी आंदोलन सुरू केल्यावर पोलिसांनी त्यामध्ये जवळजवळ 350 लोकांना अटक केली, त्यांच्यावरचे खटले भरलेत. अजूनही ते चालू आहेत. ते निर्णय काय लवकर अजूनही लागत नाही आपल्याला. पण मुद्दा असा की ते आंदोलन चिघळलं आणि मग त्यांनी आंदोलन नाही सन्मान चाहिये अशा घोषणा करून त्याला काही स्वाभाविकच राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली. त्यांना आंदोलन म्हणलं की त्यांचे बाहू फुरफुरायलाच लागतात ना, त्याचा आपल्याला फायदा कसा करून घेता येईल यासाठी ती मंडळी चतुर असतातच, लगेच त्यात घुसतातच. तसं या पुठिया तमिलागम पार्टी नावाची जी एक राजकीय पक्ष आहे तो त्यात घुसला आणि त्यांचं त्याला समर्थन मिळायला लागलं. मग यांच्यामध्ये यूथ फॉर इक्वॅलिटी नावाची वेगळी एक उपसंघटना म्हणूया ती सुरू झाली. परंतु एवढं जरी झालं तरीसुद्धा त्याला दलित आणि सवर्ण यांचं जे आपसात थोडंसं मतभेद असतात, थोडंसं खालीवर असतं, समानता नसते, दर्जामध्ये खालीवर असतं, हा भाग जो आहे लढ्याचा तो सुरूच राहिला.
म्हणजे आत्ता अलीकडंच घडलेली घटना की केविन सेल्वा गणेशन म्हणून कोणतरी आहे, तो TCSमध्ये म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये तो चांगला बड्या पगारावरती इंजिनियर माणूस असलेला, त्याचं एका त्या मुलीशी लग्न ठरलं आणि त्या दोघांनीच ठरवलं म्हणजे, पण ते पुढं जाऊ दिलं नाही. लोकांचा विरोध होता, त्या मुलीकडच्यांचा तर प्रचंड विरोध. आणि मग तो इंजिनियर माणूस असला तरी त्या मुलीच्या भावानं त्याला स्कूटरवर बसून तुझ्याशी काही बोलायचं आहे म्हणून बाहेर काढलं आणि बाहेर लांब गावाच्या बाहेर नेऊन त्याचा खून केला. अशा घटना तिथं वारंवार घडलेल्या आहेत. म्हणजे 1920-23 सालच्या आधीची जी आकडेवारी आहे ती त्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 400 हत्या अशा झालेल्या आहेत की दलित सवर्ण किंवा हा आणि तो किंवा ते वेलालार आणि वेल्लार अशी ती भांडाभांडी सुरू झालेली आहे. मला त्यामधून सुचते असं की हे आपल्याकडं एक उदाहरण म्हणून आपण घ्यावं. म्हणजे ह्या मोठ्या वरच्या समाजातल्या लोकांनी उलटं आंदोलन सुरू केलं आहे की आम्हाला आरक्षण नको, आम्हाला सन्मान हवा आहे, त्यामुळं आम्हाला ह्या अनुसूचित जातीच्या यादीमधून आम्हाला वगळा, आम्हाला बाहेर काढा. काही वेळेला ह्या ब्राह्मण लोकांची सुद्धा अलीकडं काही अधिवेशनं होतात, संमेलनं होतात, बैठका होतात आणि त्याच्यामध्ये हळूच केव्हा तरी एखादी मागणी घुसते की आपण सुद्धा आरक्षण मागावं, आपल्याला आरक्षण का नाही, आपल्या मुलांची पंचायत होते, आमच्याही मुलांना आता नोकऱ्या मिळत नाहीत वगैरे वगैरे, ते गाणं सुरू झालेलं आहे. परंतु या उदाहरणावरून त्यांनी एक बोध घ्यायला हरकत नाही की तुम्ही आरक्षण घेतलं की समाज तुम्हालाही दुय्यम समजायला लागतो. आणि म्हणून मला आपल्याकडं जसं त्या वेलालार आणि वेल्लार हे तामिळनाडूमध्ये त्या थोडक्या ह्याच्यावरून घोळ चालू आहे, तसंच आपल्याकडं ते कुणबी आणि मराठा का कुणबी वेगळे, मराठा वेगळे हे सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळं त्यांनीही त्याचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे 96 कुळी मराठे जो म्हणतो आपण ते तसे उत्तम स्थितीत आहेत. आणि मराठवाड्यातले जे आत्ताचे ते काय आहेत कुणबी आहेत त्यांची स्थिती तशी गंभीर आहे. आणि म्हणून त्यांना आरक्षण दिलं की सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि मग असं ते जर झालं तर आपोआप समाज त्यांच्याकडं वेगळ्या नजरेनं पाहायला लागतो. ही तामिळनाडूतली घटना आहे. आपल्याकडं शिवाजी महाराज असतील किंवा संत महंतांनी आपल्याकडं वेगळे संस्कार केलेले आहेत, त्यामुळं असली भेदाभेदाची जी भानगड आहे ती तितकी टोकदार नाही आहेत जेवढी तामिळनाडूत घडली तेवढी. आपल्याकडं ते नसलं तरीसुद्धा ही होऊ नये म्हणून याचा वेळेलाच सगळ्या विचारवंतांनी किंवा कायदेशीर जे लोक भांडलेले आहेत त्यांनी विशेषतः ह्या ज्या मागण्या करतात, म्हणजे आता त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना त्यांचेच एक वकील तळमळीचा कार्यकर्ता ते केदार ते रडकुंडीला आलेत खरोखरी की हे आपल्याला यातून काय लाभ होणार नाही आहे, त्यामुळे हे स्वीकारू नका अशी त्यांची तळमळीनं मागणी होती. परंतु त्यांना नैराश्य आलं थोडंसं, ते वैतागलेत. पण त्यांनीसुद्धा ह्या प्रश्नाचा ह्या दृष्टिकोनातून पण अभ्यास करावा आणि मग ही मागणी आंदोलनाच्या माध्यमातून न करता किंवा हा प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून सुटेल असं न मानता तो विधिमंडळामध्ये, लोकसभेमध्ये, ग्रामस्तरावरती सगळीकडे तो मांडावा आणि त्याच पद्धतीनं तो मंजूर करून घ्यावा. म्हणजे त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारानं तो पुढं रेटली पाहिजे मागणी, तो प्रस्ताव कसा सादर केला पाहिजे, त्याला बहुमत कसं मिळालं पाहिजे, मंजुरी राष्ट्रपतीची, गव्हर्नरची, हाच मार्ग आहे. आणि तो ह्या विद्वान आणि विचारवंतांनी जास्त करून विचारात घ्यावा असं मला ह्या तामिळनाडूची मिळालेली जी माहिती आहे त्याच्यावरून वाटायला लागलं की बाबा जर खरंच उद्या आरक्षण मिळालं तर या लोकांची परिस्थिती कितपत सुधारेल आणि सुधारली तर आपल्याकडचे मराठे किंवा आपल्याकडचे वरच्या स्तराचे लोक किंवा आपल्याकडचे सरकारी अधिकारी यांच्याकडं कोणत्या नजरेनं बघतील आणि मग पुन्हा आम्हाला त्यांनी आत्ता जे बॅनर भडकवलेले आहेत सगळीकडं त्या कुल्ला वेलार समुदायानं, तर त्यांनी असेच समुदायानं घडवलेले आहेत की आम्हाला आरक्षण नको, सन्मान द्या, आरक्षण नको आम्हाला अशी मागणी सुरू झालेली आहे. म्हणून या सर्व व्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्या आंदोलनामध्ये सरकारनं त्याला मान्यता दिली नाही. 350 लोकांना अटक झाली, त्याच्यावरचे खटले चालू आहेत. ते त्यागी इमॅन्युअल शेखरन कोण आहेत ते त्यांच्या वतीनं ती मागणी सुरू झाली, त्यांनी नेतृत्व केलं. पण हे सगळं फसलं आणि अजूनही ती मागणी मान्य झालेली नाही. फेब्रुवारी 21 केलेलं उपोषण त्यांनी आजही 4 वर्ष 5 वर्ष झाली. त्यांना शेवटचा जो मोर्चा मोठा निघाला तो मला वाटते काहीतरी डिसेंबर 1924 म्हणजे त्यालाही आता 8-9 महिने झाले. पण त्यांना त्या आरक्षणातून काढा अशी त्यांची मागणी आहे, तीसुद्धा पूर्ण झालेली नाही आहे. त्याचं कारण ह्या आंदोलनाचा आणि त्या मागण्यांचा सरकारबरोबर गैरफायदा घेतं, राजकीय पक्ष गैरफायदा घेतात, माणसं संघटित झाली की त्यांचा आपल्याला लाभ कसा होईल ते बघतात आणि प्रत्यक्ष ती न्याय्य मागणीसुद्धा कशी बाजूला ढकलली जाते. ह्याचं हे तामिळनाडूचं उदाहरण आहे. म्हणून मी इथं ते लागू होईल का काय
याचा विचार त्यांच्या सगळ्या नेत्यांनी आणि विचारवंतांनी, वकिलांनी, घटनातज्ञांनी तो करावा. म्हणजे इथून पुढं आंदोलन करायचंच झालं तर ते कसं करावं, आणि त्यापेक्षासुद्धा चांगला मार्ग म्हणजे तो विधायक दृष्टीतनं लोकांच्या रेट्यातून आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कसा सोडवता येईल याचा विचार करावा असं मला वाटतं. मला वाटतं आपल्यालाही हे पटेल. अवश्य त्याचा विचार करा. तुमचंही मत अवश्य इतरांना सांगा आणि ह्या व्हिडिओला भरपूर ठिकाणी पाठवा की हा एक वेगळा दृष्टिकोन तामिळनाडूतून आपल्याला मिळण्यासारखा आहे. आणि हे आत्ताचं ताजं जरांगेंचं प्रकरण जे आहे त्याला अशा दृष्टीनं काही विधायक वळण मिळालं तर प्रश्न सुटेल का, असाही त्यांच्यातल्या सगळ्या विचारवंतांनी आणि घटनातज्ञांनी, वकिलांनी करावा आणि मग त्याची दिशा ठरवावी, एवढंच माझं म्हणणं आहे. त्या दृष्टीनं हा व्हिडिओ जर उपयोगी पडला तर तो अवश्य अनेक ठिकाणी पाठवा आणि याला सबस्क्राईब करून लाईक करा, मदत करा. धन्यवाद.